नाही महाराज, त्याच्या नादी लागायचं नाही तुम्ही. विठाला विठाला विठाला. कुळीची कुळदेवी केली ठावे संताने. महाराज म्हणले संतांनी ती देवी आम्हाला ठावी करून दिली. लक्ष देऊन ऐका बरं का मला काय सांगायचं. संताशिवाय या जगातला देव कळणं शक्य नाही. बोलत चला हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. जर श्याम बाबा या गावात आले नसते तर एवढा उत्सव या गावात झाला नसता. संत आले म्हणून हा उत्सव आहे. संत आहे म्हणून देव कळला ना. संत देवाला म्हणले देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण हे कावे सर्वने राहिलाशी. आमच्यामुळं तुला देव पण आहे. अरे आम्ही म्हणून तुला लोक देव म्हणून ओळखतात, नाही तर तुला कोण विचारलं असतं. काही लोक आम्हाला म्हणतात ना महाराज आमच्यामुळं गाड्या आहेत तुमच्याकडं. नो डाऊट, याच्यात काहीही शंका नाही. लक्षात ठेवा बरं का. वक्ता तू वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. अरे श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे ना. श्रोते नसल्यावर वक्त्याला किंमत आहे. कार्यकर्ते म्हणून नेता आहे, श्रोते म्हणून वक्ता आहे, संत आहे म्हणून देव आहे. संत जर नसते तर देव कुणाला कळला असता महाराज सांगा. म्हणून महाराज म्हणले संत हे देवाला कळून देणारे, ओळख करून देणारे असतात. हो हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल, बोला ना. सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाला विचारावं लागेल, आईला. आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. जर संतच नसते तर देव कुणाला कळाला असता महाराज. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात घ्या. महाराज म्हणले संतांनी आम्हाला त्या देवाची ओळख करून दिली, त्या देवीची ओळख करून दिली. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली. करा बंद भुजंग महाराज, त्याला बंद करा. विठ्ठल विठ्ठल आलं की थोडं चालू करा, प्रमाण आलं की चालू करा आणि पुन्हा बंद करा, त्याचा आवाज येतो. हां लक्ष, असं गुट्टीसारखं थोडं फार असलं म्हणजे बरं आहे का. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली. आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते. कुंभाराकडं अण्णा मडकं तपासायचं थापटणं असतं. गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. आणि नामदेवरायाला तिथं कच्चं ठरवलं. नामदेवरायाला कच्चं ठरवलं. सांगितलं मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळं पास होत नसेल तर फायदा काय. मला काम नाही झाल्यावर माणसाला राग कुणाचा येतो. ज्यानं काम नाही केलं त्याचा राग नाही येत. आपण कुणाच्या सोबत राहतो त्या नेत्याचा राग येत असतो. होय प्रल्हाद, तुझं महाराजाला लय जवळचं म्हणतो एवढ्यात येत नाही म्हणल्यावर काय फायदा येतो. म्हणजे द्या तुमच्यामुळं आमचं इचकून आहे का नाही. फायदा काय. राग येतो माणसाला कोणाचा, ज्याच्या सोबत राहतो त्याचा. लक्षात ठेवा. गोरोबा नामदेवरायाला राग आला. कुणाचा, पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा म्हणे 24 तास तुमच्या बरोबर राहून कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. पांडुरंगानं सांगितलं तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे, औंढा नागनाथला आहे. प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. तुला तिथं जावं लागेल आणि विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. जे विसोबा खेचर आहे ना, ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायने हे दृश्य पाहिलं आणि तळपायाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं. याला स्वतःच देव काय ते कळत नाही. उठी उठी प्राण्या आंधळा तुकारे, देवावरी पाय ठेवेले. नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचराने सांगितलं, ओ नामदेवा जाता येतं जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायाने उचलले. ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा. असं 1-2 ठिकाणाहून नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. त्या ठिकाणाहून आपोआप खालून पिंड निघायची. अशी 12 ठिकाणाहून पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर नाही ठेवले, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. ऐका, ज्याला देव डोक्यावर घेतो ना, फार लक्ष देऊन ऐका, ज्याला देव डोक्यावर घेतो ना त्याला समाज खाली नाही आणू शकत.
कळतं. आणि ज्याला देवान खाली ठेवलं ना, समाज त्याला मोठं नाही करू शकत. फार सूक्ष्म आहे पण छान आहे. एखाद्याला देवानं डोक्यावर, लक्षात आलं, बस देवानं डोक्यावर घेतलं ना, समाजानं जाऊ द्या ना विरोधात, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण शास्त्रीजी महाराज आहे. देवानं डोक्यावर घेतलं ना, समाज नाही बिघडू शकत महाराज, फक्त देवानं साथ सोडू नये. ते मला त्या दिवशी बोलताना म्हणले, सोपान मला जेव्हा जेव्हा काही संकट आलं तेव्हा मी ज्ञानेश्वरीला सांगत असतो, ज्ञानेश्वरी माझे संकट दूर करत चालते, मला टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणलं बाबा एवढं ताणच घेत नाही म्हणे मी कशाचा, लक्षात ठेवा बरं का. कारण देवाला वाटेल ते करून घेईल ना, आपण लोड घेऊन काय करायचं आहे, लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले देवानं डोक्यावर घेतलं पाहिजे ना. देव साधू संताला देवानं डोक्यावर घेतलेलं आहे, त्यांचे पाय देवानं डोक्यावर घेतलेले आहेत. आणि जिथं संताचे पाय असतात ना, तिथंच देव आहे. जिथं श्याम बाबा आहे तिथंच देव आहे. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नाही. विसोबा खेचराने पाहिलं तर जिथं जिथं पाय ठेवला तिथून महादेवाची पिंड निघाली. मग नामदेव रायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे संताने केली ठावे संताने. ऐका, नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कोणामुळं? विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेव रायाला देव कळाला. ऐका, ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे ना. दोघं पोरी पाहायला गेली, दोघं मित्र, आणि ते संघच्या मित्राला सांगितलं होतं, बाबा तू आता याची ओळख चांगली करून दे. आणि ते तिथं गेल्यावर म्हणे त्या घरच्याला, हा माझा मित्र आहे म्हणे, एवढा सुंदर आहे माझा मित्र, हा एकदम सोज्वळ स्वभावाचा आहे, याच्या अंगावर कपडे बी माझे आहेत म्हणे. हाय पोरगी देईल वही द्यायला ते. काय ओळख करून देणार आहे बघा, लक्षात. ओळख करून देणारा तसा पाहिजे ना, हो सांगणारा बी तसा पाहिजे ना. सांगा बरं. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय, डॉक्टर आहे तो, साहित्यिक बोलायची जास्त सवय. तो बेडवर पडलेल्या पेशंटला सकाळी उठल्यावर म्हणे, क्यू जी रात में निद्रा देवी आई थी क्या? तो पेशंट म्हणे, काय माहीत बापा, आली असेल गेली असेल, मी गार झोपलो होतो. जाईल कळलं नाही, त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हा, साहित्यिक बोलायचं, पण ज्यांना कळेल त्यांच्या समोर ना, कळतं त्या भाषेत सांगावं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. कळतं त्या भाषेत सांगावं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. बाबा त्या दिवशी मला म्हणले, माझ्या प्रत्येक शब्दात न्याय आहे, पण कळलं पाहिजे ना. विठाला विठाला लक्षात ठेवा. मला काय सांग, ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा पण तसा पाहिजे ना. काही माणसाच्या गाथा, ज्ञानेश्वरी, पंचकरण, पंचदशी, विचारसागर, वेदांत, शास्त्र, न्याय, साहित्य तयार असतं, पण उभं राहिलं की बोलता येत नाही. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना, सादरीकरण जमलं पाहिजे, सादरीकरण जमलं पाहिजे ना. तुम्ही संगीत विशारद झाला का विशारद झाला ते गायल्यावर कळलं ना, गायल्यावर कळलं का नाही. बरोबर, लक्षात ठेवा, सांगणारा तसा पाहिजे. नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचरामुळे झाली. ऐका, ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेव रायाने देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे कधी असते? दीपावळीचा पाडवा. काय करायचं असतं त्या दिवशी? ओवाळायचं असतं. कुणी कोणाला? बोला, तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? तर काशीनाथ महाराजाला नाही विचारत मी, पण बाकीच्या आहे सांगा ना तुम्ही. कोणी कोणाला ओवाळायचं असतं? बोला ना, कोणी कोणी ओवाळायचं असतं? अहो, नवऱ्यान बायकोला ओवाळायचं असतं ना. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या. बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. आतापर्यंत ओवाळलं नसेल तर जाऊ द्या, येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं. ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची.
येथे कोणाचे झाले ना. हा, लक्षात ठेवा. ऐकलं तर ठीक, नाही ऐकली तर काय महाराज, आहे का नाही. अहो बायकोचं अवघडच काम. अशी 10-20 माणसं बसलेली होती काशीनाथ महाराज, आणि बायकून नवऱ्याकडे फक्त असं बोट केलं. ते 20 माणसातून उठून आलं आणि बायकुल म्हणे काय काम आहे. ते म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहायचं होतं. बरं आहे का आता, हे अवघडच आहे, लक्षात ठेवा बरं का. लय बेजार करतात महाराज बा. एका चोराने एका दुकानातून 3 वेळ चोरी केली. पोलिसांनी पकडलं त्याला. काय चोरलास म्हणे सांग. तो म्हणे साहेब काय नाही, एक साडी चोरून आणली म्हणे. ते साहेब म्हणले मग एक साडी चोरायला 3 वेळ कशाला गेला. ते म्हणे साडी पहिल्याच वेळ आणली होती, 2 वेळेस बायकून कलर बदलून आणाय पाठवलं म्हणे. अवघडच काम आहे का नाही सांगा. ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. लक्ष्मी म्हणे देवा आज बलिप्रतिपदा आहे. रुक्मिणी माता म्हणली देवा आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळणं मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळण्यासाठी ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला रावळात बोलावून घेतलं पांडुरंगाने. सर्व भक्त रावळात आले. म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं. भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही फक्त लाईन धरून उभे राहा. सर्वांना उभं केलं. आणि ऐका, रुक्मिणी माता यायच्या आत देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला होता ना तसे सर्व सारखेच बनवल्या. माणसं सारखे नाही म्हणून बरं आहे, माणसं सारखे नाही म्हणून पुन्हा एकदा विठाला विठाला गाजले गे माये आता हरी जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. देवाने आपलं रूप सर्वांना दिलं. लक्ष देऊन ऐका बरं का. माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात ना. देवाचं प्रोडक्शन फार वेगळं आहे. प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे, पण प्रत्येकाचा भांग सुद्धा वेगळा आहे. काय सूक्ष्मता आहे देवाची. ऐका, प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाचीच रेषा कुणाला जुळत नाही म्हणून आधार कार्ड आहे. मेलेल्यांची बी जुळणार नाही आणि जन्माला येणाऱ्याची बी जुळणार नाही. एवढ्या जागेत 140 करोड जनता आहे सध्या. कळतं माझं बोलणं. अरे काय सूक्ष्मता पाहिजे तुम्हाला देवाची अजून. चला बोला. एवढ्या जागेत 140 करोड नमुने बनवायचे म्हणजे सोपं आहे होय निवृत्ती महाराज. सोपं आहे का. हे देवानं बनवलेली लीला आहे. सर्वांना सारखं बनवलं आणि भगवंत त्या लाईनमध्ये जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कुणाला. लाजल्या त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन करतात. महाराजांनी प्रमाण दिलं. लाजले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजल्या रुक्मिणी माता आता कोणाला ओवाळायचं. काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडो दार्याना जेव्हा कौर कोंडून धरतो सोड मोकळा जातो. काकड्याचा अवघड आहे. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला, सुस्वर नाही देवे नाही तया विनबुकेला. विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी. महान तू काय कुणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. राजल्या रुक्मिणी माता कोणाला ओवाळायचं. तेवढ्यात नामदेव राहिले. नामदेव राहिले लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. रुक्मिणी माते नावात दिला. ओ नामदेवा इकडे बोला. आई साहेब काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला आहे ना. नामदेवरायनं सर्वांकडे पाहिलं. सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडा गोळ झालता, मिस्टेक झालती. काय गोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या नव्हता. नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिऱ्हाईक आपले. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच. नामदेवरायाकडे पाहाजा तिकडं पाहाजा, नामदेवरायाकडे पाहाजा तिकडं पाहाजा. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल.
अहो ते काय प्रतिपदेचं ताट आहे ना, ते प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. ते काय भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, टेन्शन आहे का. वाढून वाढून एक भाऊ वाढन. नाही कळलं का तुम्हाला. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना. अहो राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, एक खुर्द दुसरा बुद्रुक, बरोबर आहे. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, सरपंच उपसरपंच, पती उपपती, आपत्ती जाणू नको अशी, हे जमत नाही म्हणले. आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांजना श्रीवत्सलांजना विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे दाविणी. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांजना श्रीवत्सलांजना विष्णुदास नामा विष्णुदास नामा वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांछन श्रीवत्सलांछन विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे दाविली कोण केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे. आपुणीची